पाठबळ नेहमी टेनिस बॉल क्रिकेटला राहिलं. दोन्ही संघांमध्ये असे काहीशे खेळाडू ज्या खेळाडूंना आपण जवळून बघत असतो. एका बाजूला तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पप्पा खारीक पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला नो डाऊट पराग असेल, त्यानंतर प्रणय पाटील, वंडर बॉल कारबाव. नेहमी या खेळाडूची चर्चा राहिली. टेनिस बॉल क्रिकेट मधल्या चाहत्यांमध्ये याचंही नाव घेतलं जातं. आणि प्रत्येक नाईक सुद्धा वंडर बॉय जे कारिवलीचे अनेक वर्ष ज्याने केंद्रीय मंत्री चषकामध्ये भाग घेतला आणि एक वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा ठरला होता, तो सध्या तरी प्रतीक नाईक, ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर कार आहे. हे सोपं नाव नाहीये, हे मोठं नाव. बहुतांश गोलंदाजांना या फलंदाजावरचं उत्तर शोधणं कुठेतरी कठीण राहिलं. म्हणजे प्रत्येक गोलंदाजांना पडणारा प्रश्न म्हणजे प्रतीक नाईक. त्यामधला खूप कमी गोलंदाजांनी प्रश्नातला उत्तर सोडवलाय. परंतु आता पाहूयात की या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रथमतः करेल बॅटिंग प्रतीक नाईक आणि मोहित घरत. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाली आहे. तर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी, त्या पॉवर प्लेच्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्यासाठी नेहल या ठिकाणी होते सज्ज. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. 4 ओव्हरची मॅच आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी नेहल तयार. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पाठवलाय कव्हरच्या वरून. डीप मध्ये फिल्डर आहे, ट्रॅप होतं त्या ठिकाणी. जरूर फील्ड प्लेस वरती त्या फिल्डरला ठेवलं होतं. अक्षय पाटील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. त्यांनी चेंडूची फील्डिंग केली गेली आणि 2 धावसंख्येने सामन्याला झाली आहे सुरुवात. ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर चेंडू जात होता, त्याला कव्हरच्या डोक्यावरून पाठवलं गेलं. परंतु एक फिल्डर जसा मिड विकेटला ठेवलाय तसा ऑफ साईडला कव्हर्सनी लॉंग ऑफच्या बाजूलाही एक फिल्डर ठेवण्यात आला होता. तिथे 2 धावा. बॅकफुटला गेले, ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु पडल्यानंतर थोडासा वाहून चेंडू. नेहलचं हे षटक पहिलं. 4 ओव्हरची मॅच. मागच्या मॅच मध्ये सुंदर प्रदर्शन टेमघरपाडा संघ परास्त करत असताना तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाला आणि त्या मॅच मध्ये त्याने दणदणीत ऑन साईडला खेळतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, बॉडीला समोर ठेवत असताना एक सिंगल प्राप्त होतीये. सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. 2 टीमचा प्रवास या स्पर्धेमधून खरं तर नुकताच संपताना तुम्ही बघितला. खरं तर 3 टीम्स या स्पर्धेमधून बाहेर गेलेले आहेत. आता सध्या तरी 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. जय बजरंग कारिवली त्यांच्या समोर साईड स्पोर्ट्स कारबाव. धावा झालेले 3. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉलचा वापर खेळत्याच कव्हर्सला. बॉल चालला डीप मध्ये ऑलरेडी एक फिल्डर आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त कसरत करावी लागली नाही. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटने या मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 5. सुरुवात शांत आहे. थोडीशी शांततेने सुरुवात करत असताना सुरुवात तुमची मॅटर करते. परंतु कधी कधी जर तुमच्या समोर असा बॉलर असेल जो आपल्या मुख्य गोलंदाजांवरती खरं तर हावी ठरू शकतो, मुख्य गोलंदाजांना बाद करू शकतो, त्यांची लेंथ अँड लाईन सुंदर आहे, मग त्याच्या समोर थोडंसं शांत राहिलेलं चांगलं. तेच झालं नेहल पाटीलच्या विरोधात. आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. त्यांनी खर्च केला धावा 5 आणि बॉल त्याचे समाप्त आतापर्यंत झालेले 4. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा आताही वापर, परंतु कमी गतीचा बॉल. गॅप मोठी आहे, चेस करणं थोडंसं कटिंग फिल्डरला आणि बॉल चालला स्कोअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर मोहित घरतचा हा पहिला 4. ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 10. जिथे बॅटिंग करतोय जय बजरंग कारिवली. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2025 च्या 3ऱ्या दिवसामध्ये तुम्ही आहात. आजचा 3रा दिवस. मॅच क्रमांक तुम्हाला पाहायला मिळते सध्या तरी सुरू आहे. 4थी मॅच जय बजरंग कारिवली त्यांच्या विरोधात साईड स्पोर्ट्स खारबाव. 4 ओव्हरचं लिमिटेड खरं तर हे तुम्ही इनिंग बघत आहात. लिमिटेड ही इनिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रत्येक मॅचेस आपण 4च ओव्हरच्या खेळतोय.
कारण 10चा जेव्हा लॉट असतो तेव्हाही 4 ओव्हरच्या मॅचेस ठेवणं कुठेतरी फायनल त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. आणि दररोज आपण सध्याच्या कंडिशन्सला बघितलं तर अंधार लवकर पडतो. त्यामुळेच निंबवली या मॅनेजमेंट कमिटीने सुचवलं की कोणत्याही प्रकारचा बॅड इम्पॅक्ट नकोय, त्याच्यामुळे 4-4 ओव्हरचे आपण सामने प्रत्येक दिवशीमध्ये खेळवताना या मैदानाच्या आतमध्ये बघितले. ही एक चांगली संकल्पना, कारण कधी आपण मॅनेजमेंट कमिटीला बघतो ना, नियोजन कोणी ठेवतं, परंतु त्याचं नियोजन सुरेख असणं ना हे खूप महत्त्वाचं असतं. मग याच गोष्टीचा विचार केला असावा की कोणत्याही टीमला बॅड लाईटचा इम्पॅक्ट न पाडावा, त्यासाठी 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण प्रत्येक दिवस खेळताना या खेळपट्टीवरती खेळाडूंना बघितलं. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 10. आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय पाटील. दर्जेदार खेळाडू, वेगाने नेहमी या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. विकेट घेणं ही त्याची खासियत. साई स्पोर्ट्स कारबाव ने या अस्त्राचा वापर केलाय, अर्थातच अक्षय पाटीलचा, परंतु त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक नाईक. दोन्ही दर्जेदार खेळाडू एकमेकाच्या विरोधात बॅटल, ही रायव्हरी तुम्हाला चांगली पाहायला मिळेल या ओव्हरची. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, परंतु ऑफस्टंपची लाईन सोडून गेलाय असे अंपायर सांगत असताना सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 11. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न 2 मॅचेसमध्ये आपण तेच बघितलं. 2 मॅचेसमध्ये दोन्ही इनिंगमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आले. आणि आता सध्या तरी अक्षय पाटील पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकतोय. यावेळेला अपील होतीये कॉट बिहाइंड साठी. माहिती आहे प्रतीक नाईकला की हलकसं चुंबन बॅटचं झालंय आणि विकेट किपरने आपलं काम तमाम केलं. वंडर बॉय या ठिकाणी मैदानाच्या, माफ करा, मोहित या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी मोहित बाद होत असताना लागणारा हा झटका पहिला. मग या विभागातल्या टीम्स आणि या विभागामधल्या टीमचे प्लेयर कधी कधी उमगत नाही, कारण खेळपट्टी आमच्यापासून दूर असते. आणि त्यावेळेला काहीसे प्लेयर कॅचअप करणं, मग ते कोण आहेत ते थोडंसं आम्हाला कठीण जातं. माफ करा, मोहित त्या ठिकाणी बाद झाला, ज्याने आपल्या टीमसाठी 7 धावसंख्येचं महत्त्वाचं बहुमूल्य योगदान दिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन पोझिशनवरती जतीन पाटील. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जतीन पाटील. वेलकम दीप. आणि सध्या तरी आपल्याला देवरुंग गावचे कलाकार या ठिकाणी पाहायला मिळतात. इन्स्टा स्टार म्हणून ज्यांची ओळख, इन्स्टावरती आगरी रील स्टार म्हणून जे फेमस आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन होत असताना ऑन साईडला चाललाय. फाईन लेगच्या अगदी डोळ्यासमोर चेंडू पडला, टप्पा पडलाय, बॉलला फील्ड केलं गेलंय आणि इथनं सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते 12 आकड्यावरती. कमी धावसंख्येत सुद्धा खरं तर फाईट देता येते. या दोन्ही टीममध्ये तेच आहे की एका बाजूला बॅटिंग जरी कमकुवत झाली तरी दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावसंख्या रोखण्याची कॅपॅसिटी ठेवणारा दोन्ही संघातला खरं तर बॉलिंग युनिट तुम्ही पाहिलाय. मग आता या सध्या तरी कंडिशन्सला ना, नेहल पाटीलचं षटक संपल्यानंतर अक्षय पाटील, आणि अक्षय पाटीलने आतापर्यंत खूप चांगला कमबॅक केलाय या खेळपट्टीवरती. स्ट्रायकिंग वरती प्रतीकसाठी बॉल. आधी बॅटचा चेहरा उघडला होता, त्याच्यानंतर लेफ्ट केलं गेलं, ते म्हणजेच बॅटला थांबवलं गेलं, बॅटचा फ्लो, आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होता सारा. काय सुंदर बॉलिंग. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी खरं तर समोर मोठं चॅलेंज असतं ना, तेव्हा त्याचा नॅचरली लेग ब्रेक कामी येतो. यावेळेला बॉल वळवला गेला, बोटांची जादू पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर काढला जाणारा चेंडू, तिथं डॉट खेळतात प्रतीकसाठी हा बॉल ऑन साईडला हुक केला त्या ठिकाणी. आता बॉल थांबणार नाहीये, आधी चेक केली लाईन, त्याच्यानंतर बॉलला पाठवत असताना बॉल लाईनच्या बाहेर सिक्सर. स्टंपची जी लाईन आहे ना, ज्या ठिकाणी आपण स्टंप बघतो ती लाईन ज्या ठिकाणी आखली आहे तिथे मागे जाऊन या स्ट्रोकचं सिलेक्शन केलं, कारण माहिती होतं की कमी गतीचा बॉल येतोय, बाहेर वळतोय, मग त्या ठिकाणी रिव्हर्स किंवा पुल हुक हे फटके आपल्यासाठी उपयुक्त असतील. त्यासाठी ऑफस्टंपची जी लाईन आहे त्या लाईनवरती हा पहा ॲक्शन रिप्ले परफेक्टली लाईनवरती आला. जसा चेंडू टॉस झाला, जसा वळला तसा बॅटच्या साईने त्याला वळवलं गेलं, ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर तिथे षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 18 ऑन बोर्ड. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट,
स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. दोन मोठे फटके आलात. पहिल्या ओव्हरला नेहल पाटील खरं तर कॅपिटलाइज करून देत नव्हता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरला कॅपिटलाइज करत असताना आतापर्यंत दोन मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. दोन षटकार आले विरोधात अक्षय पाटीलच्या, आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 24. समोर खेळतात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, त्याचा बेनिफिट मिळत असताना अगदी धनुष्यबाणासारखा सरळ बॉल बाउंडरांच्या बाहेर, लागोपाठचा तिसरा षटकार. हॅट्रिक संपादित केली आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला 7 खेळाडू पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये ज्याने लागोपाठचे 3 षटकार मारून अस्तित्व या ठिकाणी ठेवलं, त्या खेळाडूला आपण या खेळपट्टीवरती बघितलं. त्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले, आणि आता सध्याच्या घडीला आपण या ठिकाणी बघतोय की वंडर बॉब कारिवली याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले लागोपाठचे 3 षटकार. काय आउटस्टँडिंग बॅटिंग. याच्या अगोदर अजय नाईकच्या बॅटमधून ते तुम्हाला पाहायला मिळाले होते. टेमघर पाड्याचा तो खेळाडू, परंतु टेमघर पाडा संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलाय. परंतु आता सध्याच्या सिच्युएशनना दुसऱ्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्यासाठी माहिती होते की प्रतीक नाईकचं चालणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे, आणि तो प्रतीक नाईक मैदानाच्या आतमध्ये बरसला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच 3 षटकार इंडिव्हिज्युअल तो पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. सध्या तरी हा VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतोय. देवरुंग या ठिकाणावरून खरं तर कलाकार मंचावरती उपस्थित आहेत. सोशल मीडियावरती खरं तर खूप चर्चा चालू असते, स्पेशली लग्न त्या टॉपिकवरती. त्यांचा आगरी रील्स तुम्हाला नेहमी व्हायरल होताना पाहायला मिळाला. अशा आगरी रील स्टारची उपस्थिती या मंचावरती झालेल्या आहेत. त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आल्या. एकंदरीत धावा झालेल्या टीमच्या टोटलमध्ये 30. गडी मोहित लवकर गमावला गेला, परंतु त्याचाही काही इम्पॅक्ट पडू दिला नाही, कारण प्रतीक नाईक या नावाला नेहमी त्यांनी साजीचा खेळ केलाय. नेहमी मॅच्युरिटीने खेळ करणं, अनेक मॅच्युरिटी त्याच्या माइंडमध्ये नेहमी असते. शांत स्वभाव त्याचा नाहीये क्रिकेटमध्ये. जरूर तो स्वाभाविक प्रामाणिक शांत असेल, परंतु क्रिकेटमध्ये नेहमी तो आक्रमक असतो. आणि त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले. त्याची 3 षटकार आहे. टीमची धावसंख्या 30. तिसरं षटक अनिकेतचं, वा बाई वाह. आता बरसतोय मैदानाच्या आतमध्ये जतीन. दुसरा चेंडू फेस केला, आणि पहिला चेंडू अनिकेत मात्रेचा पाठवला बाउंडरीच्या बाहेर, सिक्सर. त्यातलाच हा खेळाडू क्रिकेटमध्ये मुरलेला. टायमिंग याच्यावरती लक्ष जरूर तो केंद्रित करत असतो, आणि यावेळेला टायमिंगवरती तो राहिला. प्रॉपरली बॅटवरती मिडलिंग करत असताना आपण बॉल बघितला वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. तिथे मिळतात धावा 6, आणि 6 धावसंख्येने टीमची धावसंख्या अब तक 36. गतवर्षी त्याच स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणारा खेळाडू टॉप एच. बॉल हवेमध्ये विकेट किपरने केलं काम तमाम. परतील मैदानाच्या बाहेर जतीन पाटील. बाद झालाय फलंदाज जतीन. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकारही पाहिला. हा पहा ऍक्शन रिप्ले. डावखोर हाताचा बॉलर ओव्हर द विकेटने त्याने बॉल टाकला. टप्पा थोडासा वळवला गेला. टॉप एच विकेट किपरने काम तमाम केलं गेलं जतीन पाटीलचा, आणि तो मैदानाच्या बाहेर परतला. 2 फलंदाज आता डगआउट मध्ये, पण तो दोन्ही फलंदाजांनी जाता जाता चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. 7 धावा जतीन पाटीलने बनवल्या, ज्याच्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला 7 मोहितनेही बनवल्या.
त्याने एक सुरुवात चांगली करून दिली आणि आता मैदानाच्या आतमध्ये व्हेरी एक्सपिरियन्स खेळाडू पप्या खारीक, अनेक वर्ष सिक्सर किंग म्हणून या खेळाडूची गणना केली जाते. कारिवली संघाला सुखाचे दिवस क्रिकेटमध्ये कोणी दाखवलं असेल तर त्यातला एक वाटा पप्या खारीकलाही जातो, कारण अनेक वर्षे तो क्रिकेट खेळला, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला आहे खेळाडू, अनेक वर्ष ज्याने कारिवली गावाचं नाव क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट केलं, तो नाव म्हणजेच पप्या खारीक आणि तोच क्रमांक 4 वरती गेलाय. शॉर्टबॉलचा वापर ऑन साईडला चाललाय, डीपमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक स्ट्रायकिंग गेनवरती फेकी विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. ही जर पार्टनरशिप टिकली ना तर मी तर म्हणेन 60 पेक्षा जास्त टार्गेट राहू शकतं पुढच्या इनिंगमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव समोर. तर इथनं एखादी विकेट जर आली तर एखाद्या विकेटचा इम्पॅक्ट खूप पडेल, ती भागीदारी ड्रॉप होईल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि तोच विचार चालू आहे अनिकेत म्हात्रेचा. यावेळेला बॉल चालला मागे, धावा तर जरूर मिळतील 4, परंतु बॅटिंग साईडने कदाचित हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. सो आपण या ठिकाणी चेक करूयात, तड अंपायरला विनंती करूयात की वॉर रूममध्ये आमच्या या तिथे आपण चेक करू. बॅटिंग साईडकडे एक रिव्ह्यू आहे, DRS सिस्टम आपण या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. मी विनंती करेन मॅनेजमेंट कमिटी मेंबर या दीप किंवा निखिल या आपण चेक करूयात की यस आहे, तड अंपायर आले आहेत, या लवकरात लवकर आपण चेक करूयात. मिनिमम एफर्ट्स हा मॅक्झिमम रिझल्ट, सध्या तर आपण असंच म्हणतोय, परंतु जर हा नो बॉल असला तर सोने पे सुहागा. बॅटिंग करणारा साईडच्या माध्यमातून इट्स नो बॉल, वेस्ट ऑफ हाईट कमरेच्या वरती चेंडू होता, पंचांनी घोषित नो बॉल केलाय, म्हणजेच या बॉलवरती मिळतील धावा 5. मिस्टेक झाली अनिकेत म्हात्रेची, समोर आपल्याला पाहायला मिळाला बॅटर प्रतीक नाईक, ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी त्यांनी 3 षटकार बघितलेत, त्याच्यामुळे त्याच्यासमोर फुल टॉस बॉल टाकून त्याला फसवण्याचा प्रयत्न, पण तो चुकी झाली. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न समोर करतात व्ही शेपमध्ये, फ्री हिटचा बॉल होता, जास्त फायदा उचलू शकला नाही आणि 3 षटकारानंतरची सिंगल तो पोचलाय इंडिव्हिज्युअल. आपण जर बघितल्या 22 या धावसंख्येवरती आणि टीमची टोटल 43. चांगल्या परिस्थितीमध्ये आहे सध्या तरी संघ कारिवली, कारण टॉप ऑर्डर मधली बॅटिंग सध्या तरी सुरू आहे. टॉप ऑर्डरचे बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट आर्म बॉलर ऑन साइडला, व्हाट अ शॉट, घुटना टेक और सिक्सर देख, पप्या खारीकचा क्लास, चेंडू सीमा पार, षटकार. सुरू आहे. आपण जर विचार केला गेला प्रतीक नाईकचा तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. इंडिव्हिज्युअल धावसंख्या खूप चांगल्या प्रकारे त्याने मेंटेन ठेवली आहे. दुसऱ्या बाजूला 3 चेंडू फेस करत असताना पप्या खारीकच्या 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. याच्या अगोदरचं कार्यही चांगलं राहिलं. मोहित घरतने 7 बनवल्या, जतीन पाटीलने 7 बनवल्या. तिथे एक चांगला सुरुवात स्टार्ट मिळाला, चांगली सुरुवात त्या ठिकाणाहून मिळाली आणि त्या चांगल्या सुरुवातीलाच आता सफल बनवत असताना आपल्याला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये टफ कंडिशन्समध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे जय बजरंग कारिवली. तुम्हाला प्रत्येक ओव्हरला ना कॅपिटलाइज करता आलं पाहिजे, कारण पहिल्या ओव्हरची सुरुवात खराब झाली, दुसऱ्या ओव्हरमध्ये झालेला अटॅक कंटिन्यू ठेवला गेला, तिसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेत म्हात्रेची एक चुकी वगळता त्यांनी चांगली बॉलिंग केली होती, पण तो चुकीचा बॉल आला, तिथे चौकार आला, तिथे षटक थोडंसं मागडं गेलं, तिथे धावा आल्या 17 आणि आता या षटकाला बघता क्षणी शेवटच्या षटकाला कमबॅक करण्याच्या अनुमानाने नितेश पाटीलने हँडल करण्यासाठी घेतलंय. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. 51 धावसंख्या बनल्यात. माइंडमध्ये तोच आकडा सेट होता की 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
आपल्याला डिफेंड करण्यासाठी ॲटलिस्ट 45 धावा हव्यात, परंतु त्या अनुमानापासून आता थोडासा पुढे गेलाय जय बजरंग कारिवली. पहिला बॉल फुल टॉस, मिस्टाविंग बॉलमध्ये कॅचची संधी प्राप्त झाली आहे. आला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, पकडली गेली कॅच. अक्षय पाटील त्या ठिकाणी होते. माफ करा, पप्प्या बाद झालाय. इथनं टॉस साठी रिपोर्टिंग करायची. यानंतरची मॅच RCC राय आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच जय बजरंग गोरसईब. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचंय. बहुमूल्य योगदान राहिलं 8 धावसंख्येचं. एक सिंगल बनून स्ट्राईक रोटेट झाली होती तिसऱ्या षटकामध्ये. आपण चौथ्या षटकामध्ये बघितलं नितेश पाटीलला पहिल्याच बॉलवरती मिळालेली सफलता, तिथे बाद झाला पप्प्या खारीक. आता आला यश नाईक ओव्हर नंबर 4 मध्ये फेस जाण्यासाठी क्रमांक 5 वरती. 51 धावसंख्या सध्या टीमच्या टोटल मध्ये. स्ट्रायकिंग एन वरती आता तोच असेल. चांगली स्थिती आहे, असं म्हणू शकत नाही की कुठेतरी सुरुवात कठीण झाली आहे. सुरुवात चांगली झाली कारण मिडल ओव्हर मध्ये ना दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं प्रतीक नाईकने. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, समोर लॉफ करण्यात आलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ फिल्डर टप्प्यावरतीच चेंडूला स्टॉप त्याने केलं. बाउंड्रीच्या मागे जाऊ दिलं नाही बॉलला. इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमचा डाव आता पुढे जातोय. धावा झाल्यात 52. ॲटलीस्ट 4 बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये 55च्या अप जाऊ शकतो संघ आणि जाईल. प्रतीक नाईक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत कोणताही अडसर नाही, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आलेल्या आहेत. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये बॉल पाठवत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल चाला स्क्वेअर लेग आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॉल ओळखली गेली बॉलची गती आणि त्याला पाठवलं गेलाय आमच्या VIP डाईस वरती लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक. बॉल मध्ये आपण एखाद्या मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो, परंतु 2 मोठे फटके आल्यात. 4 बॉल मध्ये मागणं ठरवत असताना आतापर्यंत 11 धावा खरं तर खर्च केल्यात नितेश पाटीलने. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. आत्मविश्वासाला तडा जात असताना खरं तर तडा घालवला गेलाय प्रतीक नाईकनं. आतापर्यंतच्या त्याच्या इनिंग मधल्या या धावा जर आपण बघितल्या तर 4 षटकाराने पुढे जातात. अजून एक समोर खेळतात फिल्डर आहेत, परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑफला आता फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती फेकी केली आहे. दुसरीचा प्रवास करत होते परंतु 2 धावा कदाचित पूर्ण होतील आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी सुद्धा कंप्लीट करतील. मागे चालला बॉल अगदी बाउंड्री लाईन लगत त्याला अडवण्याचा प्रयत्न आणि तो कदाचित गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 धावा ऑलरेडी कंप्लीट झाल्या होत्या, परंतु आता या बॉलवरती किती धावा मिळतात ते या ठिकाणी पाहावं लागेल. चौकार तर जरूर आलाय, परंतु किती धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्याही आपल्याला पाहाव्या लागतील. पंच काय दर्शवतील याच्यावरती आपण फोकस करूया. तब्बल मिळतात धावा 6. क्या बात. जिथे एकच धाव होती तिथे मिस्टेक झाली. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी करण्याचा अनुमान कुठेतरी चुकला. तिथे आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे जणू आपण असंच म्हणू शकतो की षटकार मिळाला आणि या 6 धावसंख्येने टीमची धावसंख्या 68 धावा. कमी गतीचा बॉल छेडछाणी करण्याचा प्रयत्न, परंतु ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. कालच्या दिवसामध्ये 70 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये कदाचित ते टार्गेट कालच्या दिवसातलं हायेस्ट टोटल आता मोडण्यात येईल, कारण 69 धावसंख्या झालेल्या आहेत. एखादी जरी शेवटचा बॉल समोर खेळतात. आई बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. एकटा मैदानाच्या आतमध्ये झुंजताना तुम्हाला पाहायला मिळाला प्रतीक नाईक. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला गेला तर खूप सुंदर पद्धतीने हा स्कोर कार्ड रंगवत असताना एकंदरीत या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 75 आणि 76 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या टीम समोर. नॉट आउट 44 बनवल्या प्रतीकनं. 13 चेंडू त्याने फेस केले.
कदाचित तिसरा खेळाडू ठरला असता, काहीशे बॉल त्याला आधी मिळाले असते तर, पण तो 44 धावसंख्येची उपयुक्त खेळ करून तो आलाय मैदानाच्या बाहेर. अर्थातच इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. सो आपण करूया टॉस. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉससाठी इन्व्हाइट केलं होतं आणि ते दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी आमचे आगरी रील स्टार यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचं कौल संपन्न करणार आहोत. बिग बॅटल तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रिकेटचे रणधुरंदर एकामेकाच्या विरोधात. अर्थातच जय बजरंग गोरसे बी आणि त्यांच्या विरोधात RCC राया. नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी दाखवा. स्मिथ इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी. कॉल यस अप्पू कॉल करतील. आई वज्रेश्वरी असा कॉल अप्पूचा. अर्थातच यस RCC रायाचा आणि स्मिथ इंटरप्राइजेस आलाय. सो टीम गोरसे बीच्या कॅप्टनने जिंकलाय. आपण चर्चा करणार आहोत की फर्स्ट ऑफ ऑल 4 ओव्हरची मॅच, आता टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? बॅटिंग. काय वाटतं टीम मध्ये सध्या तरी इनकम्प्लीट कोण तुम्हाला वाटतंय? कारण गोरसे बी म्हटलं गेलं तर 2 मेन खेळाडू या टीम मध्ये आज खेळतील की नाही? नाही नाही. आता ॲज अ कॅप्टन तुझी महत्वाची खरं तर ही भूमिका राहिली की कॅप्टनच्या माध्यमातून तू या ठिकाणी आलात. आता टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. तुलाही माहिती आहे की समोरच्या टीमकडे कामरान, अप्पू, त्याच्यानंतर तेजा असे रणधुरंदर खेळाडू आहेत. मग त्यांच्यासमोर काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅनिंग असेल, किती धावसंख्येपर्यंत तुम्ही रोकाल? आम्ही 35-40. म्हणजे बॉलिंग युनिटचा तुमचा विचार करत असताना 35-40च्या आकड्यापर्यंत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. गतवर्षीचे चॅम्पियन तुम्ही या ट्रॉफीचे राहिले होते. काय वाटतं की चमचमणारी ट्रॉफी तुझ्या डोळ्यासमोर आहे, यावर्षी त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील? हां, प्रयत्न करू. काय वाटतं ही स्पर्धा स्पेशली तुमच्यासाठी लकी राहिले? आणि गतवर्षी आय थिंक सो तुमची लढत ही RCC रायसोबत झाली होती देवरुंग या ठिकाणी लक्ष्य चषकामध्ये, आणि आता तुम्ही पुन्हा एकदा एकामेकाच्या विरोधात आहात. तर ही स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी कशी वाटते आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. थोडक्या शब्दाचं ओपिनियन तुम्ही ऐकलं कॅप्टन गोरसे बीच्या माध्यमातून. आता आपण तू सध्या तरी आहेस, टॉस गमावला गेला, बॅटिंग करायचे, काय वाटतं किती धावसंख्येपर्यंत पोहोचाल? 60 प्लस कोशिश करेगी. आज पूर्ण स्क्वॉड तुमच्यामध्ये आहे, म्हणजे जे तुम्ही स्पेशली प्लेइंग 11 तुमची मैदानाच्या आतमध्ये नेता? हो, ते सगळे आहेत आणि सगळे चांगला करावे अशीच अपेक्षा पण आहेत. थँक्यू सो मच. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन ऐकले. एक सुंदर सामना मित्रांनो तुमच्या समोर आता आम्ही आणत आहोत. या मॅचच्या सेकंड इनिंग नंतर तो सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल, ज्या ठिकाणी दोन्ही स्टारकास्ट एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला रौफ उर्फ तेजा, अप्पू, कामरान ही अशी रणधुरंदर खेळाडू तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळतील RCC रायत. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल संदेश केने, सूरज, हे तुम्हाला पाहायला मिळतील खेळाडू. कुठे जाऊ नका, त्या सामन्याचा सुद्धा आनंद घेत राहा. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. राहुल पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, त्यांचा इंस्टाग्रामवरती सोशल अकाउंट आहे राहुल पाटील. अर्थातच लग्न या टॉपिकवरती त्यांच्या जास्त रील्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि आगरी समाजातले रील स्टार आपल्याला या ठिकाणी मंचावरती पाहायला मिळाले. आजचे बड्डे बॉय प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. जरूर जयहनुमान इताडे या स्पर्धेमध्ये बली ट्रॉफीमध्ये आपण त्यांना ऐकलं होतं, त्यांचे डायलॉग आपण ऐकले होते. मी दादांना विनंती करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा एखादा डायलॉग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. हॅलो, आधी तर मी आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली यांचे मनापासून धन्यवाद मानतोय की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि मित्रांनो, तुम्हाला आता सध्या माहीतच आहे लग्न सराई चालू आहे ना. आता सध्या पोरांना पण जाम टेन्शन आलेलं आहे. त्या कोणत्या गोष्टीचा? ग पोरी बघायला चालली ग अर्ध्या रस्त्याला पण जाऊन देत नाही, तर लगेच पोरीवाल्यांचा फोन येतं, आमच्या पोरीला तुमचा पोऱ्या पास नाही. तर मला काय बोलायचं त्या पोरीला का अर्ध्या रस्त्या येईपर्यंत तुम्ही तिथं त्यांचा 7-12 पोऱ्याचं बघत होतो तुम्ही. अर्ध्या रस्त्याला येऊन सांगता आमच्या पोरीला तुमचा पोऱ्या पास नाही का? तुमची पोरकांची कलेक्टर निघून आली गे शेमडी कुठली? चाल.
क्या बात आहे. आगरी कलाकार आज सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप पुढे चालल्यात, कारण असा प्लॅटफॉर्म जेव्हा एखाद्याला मिळतो, जेव्हा आपल्या व्हिडिओज आवडतात त्यावेळेला आपण प्रसिद्धी मिळू शकतो. आणि असे अनेक सारे आगरी चेहरे आहेत ज्या चेहऱ्याने कॉमेडीच्या माध्यमातून खरं तर सोशल मीडियामध्ये उंच भरारी घेतली. विनायक माली अशी सुरुवात झाली. विनायक मालीची सुद्धा खरं तर वडिलांचा पहिल्यांदा त्याला सपोर्ट नव्हता, पण तो त्याच्यानंतर सपोर्ट आल्यानंतर विनायक माली सुद्धा कुठल्या कुठे पोहोचला. करूया सामन्याला सुरुवात. लक्ष या मॅच मध्ये 76 धावसंख्येचं आणि स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळतोय वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील. पहिलाच बॉल इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलाय. कॅपिटलाइज करत असताना पॉवर प्लेला बघितले फील्ड पोझिशन. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर नव्हता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला 4. आणि ते 76 धावसंख्येचं लक्ष्य पार करायचं आहे तर अशीच बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीपासून अटॅक करावा लागेल आणि तो अटॅक या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला प्रणय पाटील आणि त्याच्या बॅट मधला हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. मोहीचा दुसरा बॉल फसवलाय. टॉपेज आहे. विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. स्वस्त्यामध्ये पडतील मैदानाच्या बाहेर. प्रणय पाटील गॉन. रोल मध्ये असतात ना तेव्हा त्याचा मुख्य रोल असतो बॉलरला डायरेक्शन देणं. बॉल जेव्हा हवेमध्ये असतो त्यावेळेला बॉलर त्याला माहिती आहे की पोहोचू शकतो जेल खाली, तरी त्याच्यावरची जिम्मेदारी तो सोडत नाही. कॉलिंग करत असतो मी हे करू शकतो आणि अनेक वेळा त्याने ते केलंय. त्याच्यामुळे ॲज अ विकेट किपर तुम्हाला जयेश पाहायला मिळाला. त्याने कॅच पकडली गेली आणि प्रणय पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. इथनं आता गरजच होती मैदानाच्या आतमध्ये परागला पाठवण्याची, कारण या टीमचा स्लॉग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी ताकदीवरती विश्वास ठेवणारा खेळाडू. बॉलच्या मिनिटमध्ये लवकर येणे ही त्याची खास ओळख आहे आणि त्या खास ओळखीला आता इथनं सिद्ध करण्याची गरज आहे. लक्ष मोठं आहे कारण 76चं लक्ष्य सुरुवातीपासून जर दबावमध्ये संघ राहिला खारबाव तर त्या धावसंख्या होणार नाही. म्हणून डगआउटमधनं येणारा प्रत्येक खेळाडूंना तेच माइंडमध्ये ठेवून चालेल की आपल्याला मोठ्या स्ट्रोकसाठी जायचं आहे, कारण टार्गेट त्यांच्यासमोर मोठं आहे. पहिला बॉल प्रणय पाटीलच्या नावावरती राहिला. दुसऱ्या बॉलवरती त्याला मोहित घरतने बाद केलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये पराग वतारी. ओव्हर द विकेट वॉर शॉट, पण तो फिल्डर त्या ठिकाणी, पण तो त्यालाही भेदून बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. परागचा पहिला वार षटकार. खेळाडू लवकर बॉलच्या मिनिटमध्ये येत असतो आणि असे फटके खरतर खेळण्यासाठी त्याला त्याची नजर कामी येते. बॉलरशी आय कॉन्टॅक्ट त्याचा चांगला राहतो आणि हा स्पेशली आय कॉन्टॅक्टने बॉल त्याने पाठवला गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि षटकाराने टीमची धावसंख्या 10. रिव्हर्स खेळतात. लांबून खेचलाय बॉल. जास्त स्ट्रगल करावा लागेल. दुसऱ्या बाजूला सिंगलचा प्रयत्न आणि सिंगलचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल. 2 अटेम्प्ट फटके केले. याच्या अगोदर तुम्ही प्रणय पाटीलला बघितलं, पराग वतारीलाही बघितलं. मोठ्या स्ट्रोकसाठी जात असताना दुसऱ्या बॉलवरती प्रणय पाटीलची विकेट मिळाली, परंतु पराग वतारीने हा बॉल आपण बघितला तर लांबून खेचला गेला. तिथे आपल्याला पाहायला मिळाली सिंगल आणि सिंगल आहे. टीमची धावसंख्या 11. 11 ऑन बोर्ड. मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. आतापर्यंतच्या खेळीमध्ये खरतर सुंदर पद्धतीने आपण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग बघितली, परंतु सेकंड इनिंगमध्ये सध्या तरी मोहित घरतवरती 2 अटॅक झाल्यात. ओव्हर द स्टंप वळवला गेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी डोळ्यासमोरून गिरकी दिली बॉलला आणि विकेट किपरच्या हातामध्ये, अर्थातच जयेशच्या हातामध्ये. संघर्ष तुमचा ना प्रत्येक क्षणाला क्रिकेटमध्ये येतच असतो, परंतु त्या संघर्षामधून जर तुम्हाला सुखाचा रस्ता जर पार पाडायचा असेल तर त्याच्यासाठी शांतता महत्वाची असते, संयम महत्वाचा असतो. टेम्परामेंट या ठिकाणी दाखवण्यात आली ती म्हणजे गोलंदाजाच्या माध्यमातून आणि डॉट बॉल फेकला जातोय. शॉर्ट बॉलचा वापर इनफिल्डला क्लिअर करू शकणार नाही कारण फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडली गेली. कॅच परतेल मैदानाच्या बाहेर. सलामीचा फलंदाज विपुल.
जलद अर्ली ब्रेक थ्रू मिळून देत असताना आपल्या टीमसाठी मोहित घरत बॅटिंग वरती त्याचं योगदान फक्त 7 धावसंख्येचं राहिलं, परंतु विथ द बॉल त्याने खर्च केल्या धावा 11. एक चांगली सुरुवात करू दिली आपल्या टीमला डिफेंड करण्याच्या अनुमानाने. आणि आता सध्या तरी एक अशा कंडिशन्स मध्ये खरं तर या ठिकाणी आहे टीम जय बजरंग कारिवली की इथनं विजयाचा रस्ता हलवार पद्धतीने त्यांचा मोकळा होत चाललाय. ही लढत खरं तर खूप सुंदर आहे, ही लढत खूप चांगली होईल अशा आशापेक्षा बाळगून आपण या सामन्याला सुरुवात केली. फर्स्ट इनिंग मध्ये 75 धावा बनवल्या, 76 धावसंख्येचं मोठं टार्गेट ठेवत असताना पॉवर पॅक बॉलिंग झाली मोहित घरतची. आणि आता त्या पॉवर पॅक बॉलिंगला कंटिन्यू करण्यासाठी प्रतीक नाईक याचा वापर केला गेलाय. काय खेळला प्रतीक, नॉट आउट तो राहिला. 44 धावा इंडिव्हिज्युअल त्यांनी बनवल्या गेल्या. आता आलाय बॉलिंग वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याच्या समोर आता बॅटल आहे ते म्हणजेच अक्षय पाटील आणि पराग वातारीचं. अक्षयनी बॉलिंग थोडीशी खराब केली कारण 20 धावा त्याच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. त्या अक्षयवरती आता मोठी जिम्मेदारी आहे की बॉलिंग वरती लागणारा डाग ना आता त्याला बॅटिंग वरती साफ करावा लागेल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात, सुंदर फटका. काय फटका होता, क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेट मधला पुस्तकी फटका. इनसाइड आउट खेळत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. परागचा अजून एक 4. दोन्ही बॉलला परागने बघितले तर क्लासिकल खेळले गेलेत. गतवर्षी या खरं तर खेळाडूचा थोडासा बॅट पॅच होता क्रिकेटच्या या परिपटलावरती, तो बॅट पॅच झेलत होता. गतवर्षी भरपूर सारा स्ट्रगल त्याला करावा लागला, परंतु या हंगामाची त्याची सुरुवात चांगली झाली आहे. स्पेशली तुम्ही 2 फटके बघितले, सरावही जास्त असावा. आणि सराव जेव्हा आपण जास्त करत असतो ना तेव्हा आपल्या मधला एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, हाय कॉन्फिडंट असतो आपण. आणि क्रिकेटमधला हाय कॉन्फिडंट हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या 11. या सावकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे 15, जिथे लक्ष 76 धावसंख्येचं या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव समोर. नेक्स्ट बॉल, लो फुल टॉस ऑन साइडला. आता आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, बॉलला स्क्वेअर लेगला स्टॉप केलं गेलं. बाउंड्री लाईन लगत अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, तिथे बॉलला अडवत असताना तिथने निघालेली सिंगल टीमच्या टोटलमध्ये होते ॲड. टीमची धावसंख्या झाली आहे 16. लक्ष या मॅचमध्ये 76 धावसंख्येचं. आणि आतापर्यंत या षटकामधले 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. 44 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय प्रतीक नाईक आणि 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी 5 धावा खर्च केलेल्या आहेत. ओव्हर द विकेट, ऑफस्टंपच्या बाहेर, ऑलरेडी ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला होता. बॅटचा चेहरा हलक्या पद्धतीने क्लोज करत असताना खरं तर इंटरेस्टेड नव्हता या फटक्याला खेळण्यासाठी अक्षय, त्याच्यामुळे त्यांनी बॅटचा स्विंग केलाच नाही. वाईटची तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 17. सध्या तरी धावा 17 आहेत, परंतु अजूनही धावसंख्येचा खतरा आहे टीम साई स्पोर्ट्स खारबावला. कारण 76 धावसंख्येच्या मोठ्या टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी ना स्पेशली एका षटकामध्ये तरी 20 पेक्षा जास्त धावा यायला हव्यात. ओव्हर द विकेट ऑन साइडला धावा येतील आणि ते यायलाही सुरुवात झालंय. अक्षयचा प्रहार तुम्हाला पाहायला मिळाला, जो बॉल पाठवला त्यांनी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सध्या तरी अक्षयचा प्रहार तुम्हाला पाहायला मिळाला. दोघांनी सुरुवात खूप चांगली केली. जरूर विपुल टीमसाठी जास्त योगदान देऊ शकला नाही, त्यांनी 2 चेंडू फेस केले परंतु त्याला धाव बनवता आली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं ना तर तिन्ही खेळाडूंची सुरुवात मोठ्याच फटक्याने झाली आहे. एका बाजूला प्रणयच्या बॅटमधून चौकार आला, पराग वतारीने सुद्धा षटकाराने सुरुवात केली आणि आता अक्षय पाटील सुद्धा त्याची सुरुवात षटकाराने करतोय. यावेळेला आता खाली राहिला, अनुमानानुसार टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला, लेंथकडे बघत राहिला. या ठिकाणी हाही बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता आणि इथनं कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नाईक. 3 आतापर्यंत असे बॉल बघितले ज्या बॉलवरती थोडासा बाउन्स होता, परंतु हा बॉल 4था होता. मधल्या षटकाराच्या अगोदरचा बॉल बघितला तर तो वाईट फेकण्यात आला. यावेळेला लाईन चांगली होती, लाईन 30 ठेवण्यात आली होती. ऑफस्टंपच्या हलकीशी आतमधून चेंडूला वळण देण्याची क्षमता त्याची तुम्ही पाहिली, परंतु पडल्यानंतर टप्पा थोडासा खाली राहिला. टीमची धावसंख्या 23. समोर खेळतायत डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी पप्या खारीक. बॉलला उचलला गेलाय, एकाच बाउन्स वरती चेंडूला स्टॉप करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला ते फिल्डिंग करत होते.
तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 या आकड्यावरती. आता इंडिव्हिज्युअल धावसंख्येची गरज आहे आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यासाठी सेट आहे. खरं तर आपण बघितलं गेलं तर बॅटिंग करत असताना पराग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून ज्या 12 धावसंख्या आल्यात ना त्या उपयुक्त आहेत आणि इथनंही त्याला गरज आहे. इथनं मोठ्या धावसंख्या येतील तर 76 धावसंख्येचा पाठला होऊ शकतो आणि तो होऊही शकतो, कारण साई स्पोर्ट्स कारभाव हे काही छोटं नाव नाहीये. परागसाठी हा बॉल कट केला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खरं तर ही मिस्टेक झाली परागची, तिथे खेळण्याचा प्रयत्न फसला, पकडली गेली कॅच, फलंदाज होईल बाद, पराग ही सोडेल मैदान. धावा खर्च केल्या विथ द बॅट, त्याला तुम्ही बघितलं तिथे त्यांनी बनवल्या 7 धावा आणि ॲज अ फिल्डर म्हणून त्याने गोलंदाजाला सफलता मिळवून दिली. अर्थातच प्रतीक नाईकला खरं तर ती सफलता मिळवून देत असताना तिथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला तो म्हणजेच पराग वतारी. आता सध्या तरी आपण बघतोय ही कंडिशन्स कशा प्रकारे फेस जातील. परागी परतला गेलाय, त्यानंतर आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या 24 अजून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 52 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू दाखल झालाय ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक सारे मोठे फटके आहेत. 52ची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 52 धावसंख्या, धावा झालेल्या 24. आता आलाय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील. 12 मध्ये 52 हव्यात. ओ द विकेट. अक्षयसाठी हा बॉल ऑन साइडला टर्न झाला बॉल आणि तो बॉल टर्न करण्याच्या नादामध्ये लॉंग ऑनला त्याची पकडली गेली कॅच. अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर, लागणारा मोठा झटका टीम साई स्पोर्ट्स कारभावला. बाहेर जाईल कॉन्फिडंट होता अक्षयला सुद्धा, परंतु बॉल व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला. जेवढी उंची आणि जेवढी लांबी गाठायची आहे ना तेवढी उंची आणि लांबी गाठू शकला नाही. आणि या क्रीडांगणाची डीप बाउंड्री जर आपण बघितली ना तर मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन पर्यंतचं जे क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री डीप आहे. तर दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला जी बाउंड्री डीप आहे तिथेच बहुतांश बॅट्समन आपण बाद होताना बघितलं आणि सध्या तरी तुम्हाला अक्षय तिथेच बाद होताना पाहायला मिळाला. जी सफलता मिळाली महेश पाटीलला. आता 11 मध्ये अजूनही 52 बनवायचे आहेत. याच्या अगोदर तुम्ही मोनिश तरेला बघितलं, एक सुंदर नेतृत्व, तेवढं चांगलं कर्तृत्व क्रिकेटमध्ये त्याचं असतं. परंतु आता सध्या तरी नितेश पाटील असेल स्ट्रायकिंग एंडवरती. 11 मध्ये 52 बनवायचे आहेत. आता टार्गेट ना वाढत चाललाय, आता दबाव वाढत चाललाय आणि धावसंख्येचा विचार करता वेळेला ना आता मोठे फटके इथने येण्याची खूप गरज आहे. ऑप्शनच्या बाहेरून वळवण्याचा प्रयत्न, हा चेंडू अंपायर वाईड घोषित करतात. जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर जेव्हा बॉलिंग करता तुमच्या समोर असा खेळाडू असतो जो मोठे फटके खेळण्याची ताकद ठेवतो, मग बॉलर ह्याच गोष्टीचा विचार करतो की ऑप्शन वरून बॉल ऑन साइडला खेचणं ताकद जास्त जनरेट करावी लागते. त्याच्यामुळे बहुतांश वेळा अशा कंडिशन्सला ना बॉलर ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकत असतात आणि तेच केलं महेश पाटीलने. पण तो बॉल वाईट, कमी गतीचा बॉल ऑन साइडला पुल करण्यात आला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पण तो दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. षटकार. प्रॉपरली ताकद, प्रॉपरली बॉलची रेषा ओळखत असताना हाही बॉल त्याच ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. आपण जी चर्चा करत होतो की ऑप्शनवरती बॉल टाकल्यानंतर ऑन साइडला त्याला खेचणं तेवढंसं कठीण होतं, हा अगदी फ्लॅटेड होता. जर वाईडिश लॉंग ऑन फिल्डर ज्या फील्ड पोझिशनवरती आधी होता ना, जिथे कॅच पकडली अक्षयची तिथेच असता तर ही कॅच मिळाली असती. परंतु तो वाईडिश लॉंग ऑनच्या थोडासा बाजूला आला, त्याचा बेनिफिट मिळाला गेला फलंदाज नितेश पाटीलला आणि तिथे आला षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 31 ऑन बोर्ड. ओ द विकेट. आताही त्याच दिशेने ऑन साइडला, आता फ्लॅटेड नाही तर आता हवाई यात्रेसाठी बॉल पाठवला बॉर्डरच्या बाहेर. नितेशचा षटकार.
ताकदसार या खरं तर मॅच मध्ये दिसतात. असं वाटलं की 12 मध्ये 52 बनवायचे होत्या, संघ दबावामध्ये जाईल, परंतु त्या दबावामधनं बाहेर काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रन मशीन नितेश पाटीलची तुम्हाला एंट्री पाहायला मिळाली क्रमांक 6व्या वरती आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार आल्यात. आता सामना थोडासा टर्न झालाय. 37 धावा टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे 9 चेंडू आणि 39 धावसंख्येची आता इथनं साई स्पोर्ट्स कारभावला जिंकण्यासाठी गरज. अजून एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ खेळला गेलात. लागोपाठचा येणारा हा तिसरा रॉकेट बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. इट्स यूज अँड मॅक्झिमम सिक्सर. नंबर 10 10वा खेळाडू ज्यांनी षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे, नितेश पाटील. वॉट बॅटिंग, काय सुंदर बॅटिंग परफॉर्म करतोय. हा पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट, बॉल ऑफ स्टंपच्या अगदी जवळ पडण्यात आला, त्याला ओव्हर पिच बनवलं गेलं आणि लॉफ करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर जी डीप बाउंड्री होती तिलाही चिरत असताना तिसरा रॉकेट दागला गेलाय नितेश पाटीलने. आता धावफलक थोडंसं क्लोज येत असताना धावा झालेले आहेत 43. ओव्हर द विकेट कदाचित चौथा, परंतु जेवढं टायमिंग जुळालाय तेवढं अंतर नाहीये. आता ट्रॅप आता फसवला गेला, वाईड इस्ट लॉंग ऑनला कॅच पकडली गेली आहे आणि परतेल मैदानाच्या बाहेर नितेश पाटील. सात बॉल आणि 33 धावसंख्येची गरज. हा बॉल जर बाउंड्रीच्या बाहेर गेला असताना, हा बॉल जर षटकार आला असताना तर मग काहीशी सिच्युएशन आपल्याला वेगळी पाहायला मिळाली असती. मग इक्वेशन राहिलं असतं 7 बॉल आणि 27 धावसंख्येचं. परंतु या क्षणाला हा षटकार खरं तर न येणं कुठेतरी आता अडचणीमध्ये टाकेल. 7 चेंडू अजूनही 33, परंतु अजूनही ऍडव्हान्टेज आहे. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये इंटर होऊ शकतो आणि क्रिकेटमध्ये असे कारनामे झालेले आहेत. कधी कधी 2 चेंडूंमध्ये तुम्ही 15 धावा बनताना बघितल्यात, कधी कधी 2 षटकांमध्ये तुम्ही 50 धावाही बनताना बघितल्यात, कधी कधी एका षटकामध्ये एकही धाव बनताना तुम्ही बघितली नाही. म्हणून क्रिकेट हा खरं तर अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. इथे कधी कोणी खरं तर प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता बॉल तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल. जोपर्यंत बॉल पडत नाही, जोपर्यंत धाव निघत नाही, तोपर्यंत विजयाची गॅरंटी क्रिकेटमध्ये कोणीच देत नसतं. मोनिश आलाय नवीन फलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला प्रॉपरली फिल्डर होते. बॉलला तो अडवत असताना आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपण जर पाहिला तर सुखरूप सध्या तरी प्रवासाने या ठिकाणी संपत असताना जय बजरंग कारिवली या टीमच्या बाजूने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीमच्या टोटल मध्ये 43 आणि आता इक्वेशन 6 चेंडू आणि 33 धावसंख्येचं. मीटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर शॉर्ट मीटिंग झाली. कोणत्या बॉलरला आपण प्रमोट करावं याची चर्चा झाली, कारण आता समोर असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड, मोठमोठे फटके, मोठमोठे इनिंग खेळण्याची ताकद असणारा खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये मोनिश तरे आता असेल स्ट्रायकिंग एंड वरती. त्याचा सन्मान आपण मंचावरती जरूर केला, ज्या सन्मानाने त्याला खरं तर प्रभावशाली असण्यासारखं वाटलं की एखाद्या मंचावरती त्याचा सन्मान होणं म्हणजे त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट. परंतु आता जर टीमला सन्मान हवा असेल ना, टीमच्या माध्यमातून त्याला सन्मान हवा असेल ना, तर इथनं जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. कारण जिथे आता लक्ष आहे ते म्हणजे 6 चेंडू 33 धावसंख्येचं. 5 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. 5 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवले गेले तरी शेवटच्या बॉल पर्यंत त्याला लढावंच लागेल. आणि बहुतांश वेळा आपण अशा सिच्युएशनला ना 90% सामना फिल्डिंग साईडने जिंकताना बघितलाय. परंतु आहेत अजूनही 10% सार आहेत, आसार आहे. 10%ला जर 50-50% मध्ये आणायचं असेल ना तर एकमेव पर्याय टीम साई स्पोर्ट्स खारबावकडे मोनिश तरी राहिलाय, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. यश नाईक ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. वेलकम शुभम. कालच्या दिवसामध्ये शुभम तुम्हाला पाहायला मिळाला या खरं तर स्पर्धेला भेट देत असताना. सध्या तरी शुभम या ठिकाणी येतात, त्यांचे सहर्ष स्वागत. 6 चेंडूंमध्ये 33 रोखायचे आहेत, एका बाजूला 6 चेंडूंमध्ये 33 बनवायचे आहेत. ओव्हर द स्टंप बॅकफुटला गेले, जरूर विकेट मिळेल. बॅटच्या टो एंड वरतीच बॉल लागला.
विकेट किपर पुन्हा एकदा आपलं कार्य सुंदर पार पडत असताना अशा पद्धतीने अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये तब्बल या इनिंग मध्ये लागणारा हा झटका 6वा. चांगलं कार्य विथ द बॉल त्याने केलं. फक्त 10 धावसंख्येचं प्रोडक्टिव्ह षटक ते राहिलं आणि आता बॅटिंग लाईनअप मध्ये 8व्या क्रमांकावरती. 5 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 33. विजयाचं समीकरण दूरच आता आहे असं म्हणू शकतो की आता फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायच्यात. औपचारिकता या मॅच मध्ये राहिली आहे. नेक्स्ट बॉल निहालसाठी हा बॉल ऑन साइडला सुपर टायमिंग सुंदर फटका बॉलला पाठवलाय हुकच्या माध्यमातून बॉर्डरलाईनच्या बाहेर षटकार. एक्सपेरिमेंट करण्याचा कदाचित प्रयत्न असावा कारण आता सध्या तरी आपल्या बाजूने हा सामना जास्त बॅलन्स राहिला नाही म्हणजे आपल्या बाजूने आता या सामन्याला ओढलाय त्याच्यामुळे हा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. अजूनही 27 ची गरज 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू 27 धावा हे इक्वेशन सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते या मॅचचं. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. एक बिग बॅटल क्रिकेट मधला घमासान तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या 2 महासत्ता एकमेकाच्या विरोधात. जय बजरंग गोरसे ब आणि त्यांच्या विरोधात RCC राया. आज अंश 11 या नावाने तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. दुसऱ्या बाजूला अशा खरं तर संघासोबत त्यांची फाईट आहे ज्या संघातला कामरान नेहमी चर्चेमध्ये असतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टिटवाला विभागामध्ये शतकी त्याच्या नावावरती आहे. अजून एक विकेट नेहाललाही परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका टीम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स खारवाव या टीमला. त्या विभागातला क्रिकेट जर आपण पाहिला ना तर क्रिकेट खूप डेव्हलप होत चाललंय कारण त्या विभागातल्या अशा काहीशा टीम्स आहेत त्या टीम्सने टिटवाला विभागाचं नाव हे पुढे आणलं. त्यामधला जगन्नाना पाटील यांचा मांडा संघ सुद्धा नेहमी तुम्ही खुळ्या गटातून ह्या नावाने संघ खेळताना तुम्ही बघितलंय. मांडा संघ तोही नेहमी कोणत्याही विभागामध्ये असो क्रिकेट खेळण्यासाठी जात असो त्यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीग ही भरवली जाते आणि त्या खरं तर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा राया गावातून सुद्धा भरपूर सारे खेळाडू सिलेक्ट होत असतात कारण क्रिकेटचा खेळ त्या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मग त्यामधलं नाव अप्पू असेल कामरान असेल त्यानंतर आपण तेजाला बघत असतो. हे असे रणधुरंदर नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील खेळताना. ओव्हर द विकेट पंचाने दंडित केलाय. बॉल हवेमध्ये सुद्धा आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवण्याचा प्रयत्न स्टॉप केलाय. बॉलला बॉर्डरलाईनच्या बाहेर जात होता परंतु स्टॉप धावसंख्या सुरुवातीला केल्या त्यामुळे सध्या तरी ही सिच्युएशन आली थोडीशी अपोजिट. नो बॉल आलाय. नो बॉल वरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते धावा मिळाल्यात आणि येणारा बॉल असेल फ्रीट. फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करूयात. एकच धावा या ठिकाणी कंप्लीट केली. सो या बॉलवरती मिळतात धावा 2. फ्रीटचा बॉल ओदिष्टम. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला फुल पॉवरफुल ताकद जनरेट करत असताना या बॉलला बॉर्डरलाईन गुल केलाय षटकार. अनिकेतच्या बॅटमधून आपण एकही धाव बघितली नाही परंतु मोनिश चौधरी आहेत स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार. औपचारिकता बाकी आहे फक्त या मॅच मध्ये. अजून एखादा नो बॉल आला ना त्याच्यावरती षटकार आला तर कुठेतरी वळू शकतो हा सामना. ऑन साइडला खेळतात. ही कॅच कदाचित मिळेल. कॉन्फिडेंटली फिल्डर गेल्यात. अशा पद्धतीने ही कॅच स्वीकारत असताना फक्त एका चेंडूची आता समाप्त होणं बाकी आणि त्यामधला रिझल्ट तुम्हाला पाहायलाच मिळतो. जयेश आता डीप मध्ये होता. याच्या अगोदर तुम्ही त्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघितलं. आता डीप मध्ये तो येत असताना आणि टीमचे कॅप्टन आहेत
टीमचा कॅप्टन असंच असावा. 57 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. 76 धावसंख्येचं टार्गेट होतं, म्हणजे आता सध्या तरी फरक राहिलाय 19 धावसंख्येचं. चेतन भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यात आणि त्यांच्यावरती पारितोषिक आहे की एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जे देण्यात येईल अक्षय कुमार अँड कंपनी. अजून 19 धावसंख्येची गरज. असा फुलटॉस बॉल ऑन साइडला अक्षय कुमार अँड कंपनीकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं, परंतु बॉल अंतर कापू शकला नाही आणि अशा पद्धतीने 19 धावसंख्येच्या डिफरंटने या ठिकाणी सामना गमवावा लागला. साई स्पोर्ट्स कारभावला या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ जय बजरंग कारिवली. सामना झाला फिनिश, नो डाऊट. तुम्हाला सांगण्याची गरज नाही की या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान कोणाला दिला जाईल. तब्बल ज्याच्या बॅटमधून आपण बघितले 6 षटकार 44 धावसंख्येची एक्सक्लुझिव्ह इनिंग आपल्याला पेश करताना पाहायला मिळाला. 12 चेंडू ज्याने फेस केले तो प्रतीक नाईक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या प्रतीक मॅन ऑफ द मॅचच्या मानासाठी 44 धावसंख्येची एक्सक्लुझिव्ह इनिंग ज्याच्यामध्ये 6 षटकार पाहायला मिळाले आणि 10वा खेळाडू या स्पर्धेमधला ठरला ज्याच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक तुम्ही बघितली. भाऊ केने यांना आपण विनंती करूयात आणि प्रवीण केने या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्या ठिकाणी सन्मान पूर्ण ज्याच्या बॅटमधून 44 धावसंख्येची एक्सक्लुझिव्ह इनिंग तुम्ही पाहिली. प्रतीक नाईकला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सध्या तरी हे 2 मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. वेल प्लेड टीम कारिवली. आणि आता वळूयात आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी 2 क्रिकेटच्या महासत्ता एकमेकाच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. खरं तर लॉटनुसार ही शेवटची मॅच आहे, माफ करा, ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी जय बजरंग गोडसे अर्थातच अंश 11 या नावाने आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला एकाच नावाने अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा RCC राया संघ तुम्हाला त्यांचा अपोजिट पाहायला मिळेल. चांगली रंगलेली मॅच अशा आशा अपेक्षा आपण बाळगूयात आणि जाऊयात सुभाजी धुमाल सरांकडे ऐकण्यासाठी हे खेळाचं सत्र. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. नवनाथ केने आणि सदानंद ठाकरे यांना विनंती असेल की व्यायाप्रयोग आपल्या देखील निंबोली चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे.